आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यातील राजकीय संघर्ष ह्या मतदारसंघामध्ये नवा नाही। महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्याविषयी पेण येथील सभेत केलेल्या वक्तव्यानंतर ही संघर्षाची ठिणगी आणखीनच पेटली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेवर आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका करत जोरदार आरोप सुरू केले आणि लगेचच पलटवार करत शिवसेनेचे स्थानिक नेते सुद्धा सज्ज झाले। महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यातील ह्या राजकीय संघर्षाला कुठेही पूर्णविराम मिळणार नाही असं वाटत असताना महायुतीमधल्या नेत्यांच्या मध्यस्थीनं कुठेतरी ह्या वादात तात्पुरतं कॉम्प्रोमाइज झालेलं दिसते। सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे हे एका विशेष बैठकीसाठी एकत्रितरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर उपस्थित होते। त्या बैठकीत कदाचित ह्या संघर्षाचा मुद्दा थोडा थंड करा, नाहीतर नेत्यांच्या संघर्षात महायुतीचं नुकसान होईल असा गोषवारा वरिष्ठ नेत्यांनी मांडला असल्याचा राजकीय अंदाज आहे। एकीकडे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे रायगडमधून जोर लावत आहेत आणि दुसरीकडे शिंदे गटाचे आप्पा बारणे मावळमधून पुन्हा एकदा विजयाची तुतारी वाजवण्यासाठी सज्ज आहेत। महायुतीत असल्यामुळे दोनही स्थानिक नेत्यांना म्हणजेच महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांना एकमेकांच्या नेत्यांना पाठबळ द्यायचे। त्यामुळे तुर्तास का होईना आपापसातील संघर्ष थोडा दूर सारत हे नेते महायुतीमध्ये मग्न झालेले दिसत आहेत। एकीकडे आमदार महेंद्र थोरवे यांचा स्पष्ट स्वभाव आणि दुसरीकडे सुधाकर घारे यांचा रोखठोकपणा, दोन्ही पुन्हा एकदा राजकीय संघर्ष करत भिडण्यासाठी सज्ज असले तरी महायुतीच्या लक्ष्मण रेषेनं दोघांनाही कॉम्प्रोमाइज करावं लागतंय। अर्थातच हा संघर्ष तात्पुरता मिटलेला असला तरी येत्या काळात हे नेते राजकीय ताकदीनं पुन्हा भिडतीलच हे मात्र तेवढंच खरे। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।